मनुरिक्ष्वा कवे ब्रवीत्. परत सुरू करू का मी? ओम श्री परमात्मने नमः. अथ चतुर्थोऽध्यायः. श्रीभगवानुवाच इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययम् विवस्वान्मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवे ब्रवीत्. एवं परम्परा प्राप्त मिमं राजर्षयो विदुः. सकाले नेह महता योगो नष्टः परन्तप. स एवायं मया तेद्य योगः प्रोक्तः पुरातनः. भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं ह्येतदुत्तमम्. अर्जुन उवाच अपरं भवतो जन्म परैजन्म विवस्वतः कथमेतद्विजानीयान् त्वमादौ प्रोक्तवानिति. श्रीभगवानुवाच बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परन्तप. अजोऽपि सन्नव्ययात्मा भूतानामीश्वरोऽपि सन् प्रकृतिं स्वामधिष्ठाय सम्भवाम्यात्ममायया. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. जन्म कर्म च मे दिव्यमेवैयो वेत्ति तत्त्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन. वीतरागभयक्रोधा मन्मया मामुपाश्रिताः बहवो ज्ञानतपसा पूता मद्भावमागताः. ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम्. मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः काङ्क्षन्तः कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवताः. क्षिप्रं हि मानुष्ये लोके सिद्धिर्भवति कर्मजा चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म विभागशः. तस्य कर्तारमपि मां विद्य कर्तारमव्ययम्. न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा. इति मायोऽभिजानाति कर्मभिर्न स बध्यते. एवैज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः कुरु कर्मैव तस्मात् त्वं पूर्वैः पूर्वतरं कृतम्. किं कर्म किमकर्मेति कवयोऽप्यत्र मोहिताः. तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्षसे शुभात्. कर्मणो यपि बोद्धव्यं बोद्धव्यं च विकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यं गहना कर्मणो गतिः. कर्मण्यकर्म यः पश्येत् कर्मणि च कर्म यः स बुद्धिमान् मनुष्येषु स युक्तः कृत्स्नकर्म कृत्. यस्य सर्वे समारम्भाः कामसङ्कल्पवर्जिताः ज्ञानाग्निदग्धकर्माणन्तमाहुः पण्डितं बुधाः. त्यक्त्वा कर्मफलासङ्गं नित्यतृप्तो निराश्रयः कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किञ्चित् करोति सः. निराशीर्यत चित्तात्मा त्यक्त सर्वपरिग्रहः
शारीरं केवलं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम् यदृच्छालाभसन्तुष्टो द्वन्द्वातीतो विमत्सरः समसिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते गतसङ्गस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतसः यज्ञायाचरतः कर्म समग्रं प्रविलीयते ब्रह्मार्पणं ब्रह्महविर्ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतम् ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्म कर्म समाधिना दैवमेवापरे यज्ञै योगिनः पर्युपासते ब्रह्माज्ञावपरे यज्ञै यज्ञेनैवोपजुह्वति श्रोत्रादीनीन्द्रियाण्यन् श्रोत्रादीनीन्द्रियाण्ये श्रोत्रादीनीन्द्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुह्वति शब्दादीन् विषयानन्य इन्द्रियाग्निषु जुह्वति सर्वाणीन्द्रियकर्माणि प्राणकर्माणि चापरे आत्मसंयमयोगाग्नौ जुह्वति ज्ञानदीपिते द्रव्ययज्ञास्तपो यज्ञा योगयज्ञास्तथा परे स्वाध्यायज्ञानयज्ञाश्च यतयः संशितं व्रताः अपाने जुह्वति प्राणं प्राणे पानं तथा परे प्राणापानगतिरुद्ध्वा प्राणायामपरायणाः अपरे नियताहाराः प्राणान् प्राणेषु जुह्वति सर्वेऽप्येते यज्ञविदो यज्ञक्षपितकल्मषाः यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनम् नायल्लोकोऽस्त्य यज्ञस्य कुतोऽन्यः कुरु सत्तम एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे कर्मजान् विद्धितान् सर्वानेवै ज्ञात्वा विमोक्षसे श्रेयान् द्रव्यमया यज्ञाज्ञानयज्ञः परन्तप सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः यज्ञात्वा न पुनर्मोहमेवैयास्यसि पाण्डव येन भूतान्यशेषेण द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयि अपि चेदसि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः सर्वैज्ञानप्लवेनैव वृजिनं सन्तरिष्यसि यथैधांसि समिद्धोऽग्निर्भस्मसात् कुरुतेऽर्जुन ज्ञानाग्निः सर्वकर्माणि भस्मसात् कुरुते तथा न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते तत्स्वयं योगसंसिद्ध कालेनात्मनि विन्दति श्रद्धावान् लभते ज्ञानं तत्परः संयतेन्द्रियः ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिमचिरेणाधिगच्छति अज्ञश्चाश्रद्दधानश्च संशयात्मा विनश्यति नायल्लोकोऽस्ति न परो न सुखं संशयात्मनः योगसन्न्यस्तकर्माणै ज्ञानसञ्छिन्न संशयम् आत्मवन्तन्न कर्माणि निबद्धन्ति धनञ्जय तस्मादज्ञानसम्भूतं हृत्स्नै ज्ञानासिनात्मनः चित्वैनं संशयं योगमातिष्ठोत्तिष्ठ भारत ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ज्ञानकर्मसन्न्यासयोगो नाम चतुर्थोऽध्यायः हरये नमः।
श्रीकृष्णार्पणमस्तु. मी अनुराधा अंकलीकर पुण्याहून डॉक्टर लुल्ले काका आणि काकूंचे अत्यंत कृतज्ञ आहे. त्यांनी मला ही संधी दिल्याबद्दल माझा मी साष्टांग दंडवत करते. सुंदर पठण केलं अनुराधाताई. आपल्याला साष्टांग वंदन करते. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज अभाग्यासी करी भाग्यवंत, ऐसे श्री गुरु काका श्रीमंत, जीवत्वाची खंत स्वरूपी विराली श्रीराम. जीवना देण्या अर्थ सद्गुरु काका समर्थ, जीवत्वाचा अंत आत्मा रामी केला. श्रीराम समर्थ श्रीराम. परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग वंदन. परमपूज्य मंदाताई यांनाही साष्टांग वंदन. परमादरणीय सुनील काकांना साष्टांग नमस्कार. आदरणीय गीता पठण करणाऱ्या अनुराधाताईंना पण साष्टांग नमस्कार. आणि दर गुरुवारी आपल्याला पठण करणाऱ्या वेगवेगळ्या भगिनींची पूर्णपणे नियोजन करतात आणि पठणाचे आपल्याला सगळ्यांना बोली लावणाऱ्या आपल्या आदरणीय गीताताई साष्टांग वंदन करते. आणि श्रोते आपण जगदीशांची माझी प्रेरणास्थान आपल्याला साष्टांग नमस्कार करते. श्रोते आपण जगदीश मूर्ती, श्रवणे बैसावे एकांती, स्थिर होईल माझी मती, आपणा कृपा प्रसादे पुनश्चेदा आपल्याला वंदन करते आणि आजच्या चिंतनाला प्रारंभ करते. चिंतनाचा आजचा विषय गीता, श्रीमद भगवद्गीता. आणि भगवद्गीतेचं चिंतन हे स्वाध्याय मंचाच्या अंतर्गत आपण करतो आहे. स्वाध्याय मंच बरेच दिवसापासून या मंचावर आपण आलेलोच नाही. मुंडक उपनिषदाच्या वेळेला पण 2 ते 3 गुरुवार आपण मुंडकच घेतलं. त्यानंतर 15वा अध्याय घेतला आणि या 15व्या अध्यायानंतर आता आज आपण परत स्वाध्याय मंचावर एकत्र येतो आहे. त्यामुळे आपण आतापर्यंत आपण 3रा अध्याय आपला झालेला आहे पूर्ण, आणि आपण 4थ्या अध्यायाला सुरुवातच केली होती आणि आपण त्याच्यानंतर तो स्वाध्याय थांबवला होता. आज आपण परत मागचं सूत्र हातात पकडून आपण समोर चाललेलो आहोत. आता आपण सगळ्यांना प्रश्न पडले, निश्चितपणे परत आपण ज्यावेळेला स्वाध्याय मंचावर परत आज दिवसानंतर भेटतोय त्यावेळेला सगळ्यांना एक प्रश्न नक्की पडणार आणि तो प्रश्न असा आहे की रोज सकाळी सोमवार ते बुधवार मांडव, बुधवारी रात्री पंचदशी आणि गुरुवारी गीता. आपल्या ग्रुपवर 3 विषय एकदम सुरू आहे आणि हे 3 विषय ज्यावेळेला आपण कोणासमोर आवाज अडकत आहे थोडा. आवाज अडकत आहे. आता ज्यावेळेला 3 विषय बरोबर येतात. नाही काकू व्हिडिओ बंद करावा लागेल. आता ज्या वेळेला हे 3 विषय आपल्या समोर एका आठवड्यामध्ये मांडण्यात येतात आहे आणि ह्या 3ही विषयांचा
आपण अभ्यास करतो आहे तर निश्चितच कोणाला वाटेल अगं काय हे अभ्यासाचं पहाडच्या पहाड हे उचलून राहिले, असा विचार आपल्या मनामध्ये म्हणजे माझ्या मनामध्ये निश्चितपणे आल्याशिवाय राहत नाही. आणि माझ्या मनात आल्यामुळे मी गृहीत धरलं की आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये हा विषय आल्याशिवाय राहणार नाही की 3 विषय एका आठवड्यात अभ्यास करायचा एवढं शक्य आहे का हो? 3 विषयांचा अभ्यास. परंतु मला आज आपल्याला एवढंच सांगायची इच्छा आहे की 3 विषय जरी सुरू आहे तरी विषय एकच चालू आहे. 3च्या माध्यमातून एकच विषय सुरू आहे हे पक्का आधी सूत्र हातात पकडायचं. आणि हे सूत्र हातात पकडण्यासाठी एकच विषय 3 विषयांच्या माध्यमातून का सुरू आहे तर हा ईश्वराचा जबरदस्त संकल्प आहे. काय संकल्प आहे की ह्या जीवाने मुक्तच व्हावं आणि ह्या जीवाने मुक्त व्हावं ह्यासाठी लागलेला हा सगळा फोर्स आहे हो, ही सगळी ताकद आहे. आणि म्हणून विषय जरी 3 आहे तरी त्या 3ही विषयांच्या अंतर्गत एकच विषय चालू आहे, न कष्टित जायते जीव. अगाजे झालेच नाही त्याची वार्ता कुसच काही. ह्या विषयाला आपल्याला गवसणी घालायची आहे, ह्या विचारांच्या उंचीपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला लागणारा फोर्स हा निश्चितच जास्ती असेल की नाही, कारण कक्षेच्या बाहेर आम्हाला जायचं. कोणती कक्षा? जीवाची, जगताची, मायेची आणि ईश्वर. जीव, जगत, माया, ईश्वर या कक्षेच्या बाहेर जर आम्हाला जायचं असेल तर ह्या सगळ्या कक्षेच्या बाहेर जाण्यासाठी फोर्स जास्तीच लागेल. लहान मुलं असतात कागदाचं विमान करतात, कागदाचं विमान करून पूर्ण ताकदनिशी ते उडवतात. ते फक्त घराच्या छताला लागतं. आपण म्हणतो बापरे काय उंच गेलं रे, सगळी ताकद त्यांनी वापरलेली असते. पण आता घराच्या बाहेर ज्यावेळेला आकाशामध्ये विमान उडवायचं असतं तेव्हा ती ताकद तेवढी पुरते का? नाही ना पुरत. त्यासाठी मग आपल्याला तंत्रज्ञानाची मदत घ्यावी लागते की नाही, आणि मग आकाशामध्ये विमान उडतं आणि या देशातून त्या देशाकडे ते विमान जातं. मग आता आवाज कटला तर सांगा, मी परत बंद करेन. मग आता हे आकाशातलं सुद्धा विमान, त्याला ताकद आपण काही प्रमाणात फोर्स वाढवला. आता आम्हाला पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर जेव्हा जायचं असेल तेव्हा त्या यानाला किती ताकद लावावी लागते आणि किती वेळ द्यावा लागतो याचा विचार करावा आम्ही. अनेक वर्ष त्यात जातात तेव्हा ते यान कक्षेच्या बाहेर जातो. असं आता इतकं श्रवण झाल्यानंतर आम्हाला कक्षेच्या बाहेर जायचं आहे, उड्डाण घ्यायचं आहे, तर निश्चित ताकद जास्ती लागणार आहे की नाही. आणि ह्या फोर्समुळे आम्ही पटकन तिथे जाणार आहोत कक्षेच्या बाहेर. कोणती? न कष्टित जायते, अगाजे झालेच नाही. आणि म्हणून 3 विषयांचा प्रयोजन ईश्वराचा संकल्प आहे, आपला नाही. आपण तो फक्त पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आहे. योगच तसे आले. 3 विषय सुरू करावे लागले आपल्याला. जेवताना सुद्धा आपण पोट भरणे हा एकच उद्देश असतो ना. खाण्याच्या मागचा उद्देश आपला पोट भरणं हा एवढाच असतो की नाही. सकाळी नाश्ता घेतो, दुपारी जेवण घेतो, लंच, 4 वाजता हाय टी घेतो. आता टीला बाय म्हणायच्या ऐवजी टीला हाय म्हणायची पद्धत सुरू झाली. मग गमतीचा भाग सोडून द्या, परंतु हाय टी घेतो दुपारी आणि रात्री डिनर घेतो. आता या 4ही वेळेला 4ही याच्यामध्ये व्हेरायटी जरी असल्या तरी त्या सगळ्याचा उद्देश पोट भरणं हा एवढाच असतो. त्यावेळेला आपल्याला अबब वाटत नाही. आणि ह्यासाठी म्हणून 3 विषय जरी असले तरी आम्हाला एकाच विषयाचा अभ्यास करायचा आहे. सूत्र हातात पकडून एकच विषय आम्हाला हातात पकडून आम्हाला त्या विचारांची उंची गाठायची आहे. आणि नुसती उंची गाठायची नाही तर त्यात सहजता आणायची. एक लक्षात घ्या, नुसती उंची गाठून जमणार नाही, सहजता आली पाहिजे. आता एकदा जायचं, भोज्याला हात लावायचा आणि तिथून परत वापस यायचं, असं करायचं नाही. तर तिथेच थांबायचं आणि त्याला सहजता प्राप्त झाली पाहिजे. ती केवढी सहजता?
त्या सहजतेचं उदाहरण वांजीच्या पुत्राचा विवाह समारंभ आहे असं जर आम्हाला कोणी सांगितलं तर आम्ही काय म्हणतो? शक्यच नाही. किती सहजतेने आम्ही शक्य नाही म्हणतो. कोणतीही त्रास न घेता, आश्चर्य व्यक्त न करता वांजेच्या मुलाचा पुत्राचा विवाह समारंभाला चला म्हटलं तर आम्ही म्हणतो शक्यच नाही. ते जेवढ्या सहजतेने आम्ही म्हणतो तितकीच सहजता न कष्टीत जाय ते जीवा. या विचारांपर्यंत जाण्यामध्ये आमची हवी. या उंचीवर आम्ही तितक्याच सहजतेने आम्हाला पोचायचं आहे आणि तिथेच थांबायचं आहे. अगाजे झालेच नाही. आणि त्यासाठी कक्षेच्या पलीकडे जाण्यासाठी, याची सहजता येण्यासाठी या 3 विषयांचं प्रयोजन. का सांगते आहे मी हे सगळं? त्याचं कारण असं आहे की 3 विषयांच्या माध्यमातून आम्हाला प्रवृत्तीचं ओझं व्हायला नको, म्हणजे अभ्यासाचं ओझं व्हायला नको. आणि हे सोडून देऊ नको बा, अभ्यास पण नको, इतके विषय पण नको, कोणता तरी एकच विषय आम्ही ऐकू असं म्हणून निवृत्तीचं पण ओझं नको. 3 विषय आमच्या डोक्याला जड होतात असं पण नको. म्हणजे प्रवृत्ती आणि निवृत्तीचं पण दोन्हीचं ओझं माझ्या बुद्धीने घेतलं नाही पाहिजे. आणि म्हणून 3 विषयांच्या माध्यमातून एकच विषय, एकच सूत्र हातात धरून 3 विषयांचा अभ्यास मला करता आला पाहिजे अगदी सहजतेने. आणि ही चित्तवृत्ती अखंड कुठे ठेवायची आहे? अखंड स्वरूपाच्या तिथेच ठेवता आली पाहिजे. प्रवृत्ती आणि निवृत्ती दोन्ही ओझी नघेमती, नेघेमती. अखंड चित्तवृत्ती माझ्या ठाई. असं कोण म्हणताय? माऊली म्हणते. आणि ही अखंड चित्तवृत्ती माझ्या तिथे राहण्यासाठी, म्हणजे स्वरूपाच्या ठिकाणी, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी चित्तवृत्ती अखंड राहण्यासाठी या 3 विषयांचं प्रयोजन मुद्दाम अरेंज केलेलं नाही. ते झालं. ही वेळच तशी आली, तो योगच तसा आला. म्हणून भगवंताचा संकल्प आहे असं म्हणून आम्ही हे स्वीकारायचं आहे. आता ह्या प्रवृत्ती आणि निवृत्तीचं ओझं कृपया कोणीही घेऊ नका, असं मी काल परत सांगितलं. आज पण परत तेच सांगते आहे. आणि म्हणून आजचा आपला जो स्वाध्याय मंचामधला जो अध्याय आहे, हा अध्याय 4. या अध्याय 4ला आपण सुरुवात केली होती, परंतु सुरुवात करून बरेच दिवस झाले. निश्चित विस्मरणामध्ये काही गोष्टी गेल्याच असतील, काही धागे सुटलेले असतील, विस्मृतीत गेले असतील. ते धागे फक्त विस्मृतीत गेलेले मी आज गोळा करणार आहे आणि 10व्या श्लोकाचं स्पष्टीकरण करणार आहे. असं 10 श्लोकापर्यंतचा अभ्यास आज आपण आपल्या या चिंतनामध्ये करणार आहोत. गीता समोर असेल, शक्यतो गीतेचं काकांच्या गड्यावरचं पुस्तक असेल तरी चालेल, किंवा दीपस्तंभ असेल तरी चालेल, परंतु हे सगळं घेऊन आम्हाला बसायचं आहे. आणि म्हणून काल मी एक सूचना पण केली होती की आम्हाला वक्तव्याची सवय प्रत्येकाला करून घ्यायची आहे, एवढ्यासाठी की अभ्यास ह्या आटोक्यात आला पाहिजे, त्याचाही पसारा वाटता कामा नये. असो, विषयाला सुरुवात करू. 4था अध्याय आपण आजपासून परत सुरू करतो आहे. या 4थ्या अध्यायाचं नाव आहे ज्ञान कर्म संन्यास योग. ज्ञान कर्म संन्यास योग. ज्ञान कर्म संन्यास योग, नाही तर मग ज्ञान कर्म संन्यास हे 3 विषय का परत याच्यामध्ये, असं आपल्या डोक्यामध्ये. कारण 3 विषयांचं सुरुवातीला झाल्यामुळे, तो संस्कार असल्यामुळे परत असं वाटू नये. पण ज्ञान आणि मग कर्म संन्यास हे 2च शब्द आहेत. हे असं या अध्यायाचं नाव आहे. आता या अध्यायामध्ये भगवंतांनी योगाबद्दल सांगितलंय. आणि योगाबद्दल सांगताना, कर्मयोगाबद्दल सांगताना त्यांनी परंपरेबद्दल पण माहिती दिलेली आहे. परंपरेपासूनच सुरुवात केली आहे. पहिला श्लोक परंपरा सांगतो आहे की परंपरा इथे या ठिकाणी घट्ट धरून ठेवलेली आहे. कोणती परंपरा? की भगवंत म्हणतात की मी हा योग कोणाला सांगितला? सूर्याला सांगितला, त्यांनी मनुला सांगितला, त्यांनी इक्ष्वाकुला सांगितला, आणि तो मी परत तुला अर्जुना सांगतो आहे. आणि अर्जुनाच्या निमित्ताने तो आपल्यापर्यंत आलेला आहे. अशी ह्या योगाची परंपरा आहे. का परंपरा सांगावी लागते हो?
कारण ही परंपरा आम्ही घट्ट धरून ठेवली पाहिजे. जोपर्यंत आमच्या विचारांना परिपक्वता येत नाही तोपर्यंत परंपरेला घट्ट धरून ठेवावं, संप्रदायाला घट्ट धरून ठेवावं. असं जर आम्ही केलं, मुळापासून आम्ही जर सगळं हे समजून घेतलं तर आम्हाला तिथपर्यंत सहज जाता येतं. पण मुळापर्यंत जाण्याची प्रवृत्ती आमची असावी. ही प्रवृत्ती जर आमची असेल तर तिथपर्यंत आम्हाला सहज जाता येतं. म्हणून मायावादाचा आम्ही स्वीकार केलेला आहे आणि आता अद्वैताचा अंगीकार करतो आहे. न कष्टीत जायते जीवा, अद्वैताचा अंगीकार आम्ही करतो. हे वाक्य कधी विसरायचं नाही. आणि हे वाक्य समोर ठेवून अभ्यास जर कराल तर व्यवस्थित 3 विषयांची सांगड घालता येईल आणि एकच विषय आम्ही अभ्यास करू. आणि म्हणून परिपक्वता जोपर्यंत येत नाही तोपर्यंत परंपरेला घट्ट पकडून ठेवायचं आहे. परंपरेचं, संप्रदायाचं बळ आमच्या पाठीशी असलंच पाहिजे. त्यांनी आमचा बुद्धिभेद होत नाही, नाहीतर मग आम्हाला कोणीही ओढून देतं आणि आम्ही ओढल्या जातो. फार मोठा धोका या परमार्थामध्ये आहे. म्हणून संप्रदायाची आवश्यकता आहे. आणि म्हणून हा संप्रदाय भगवंताने आम्हाला सुरुवातीला सांगितला आणि सुरुवातीला सांगून भगवंतांनी मग आम्हाला या ठिकाणी आता विषयाला सुरुवात करतात आहे की शेवट म्हणजे कर्मयोगामध्ये अर्जुनाने प्रश्न विचारला होता की बाबा रे, कशासाठी तू मला कर्म करायला लावतोयस? आणि भगवंतांनी सांगितलं की सर्व संशय टाकून दे आणि युद्धाला उभा राहा. युद्धाचं आव्हान केलं होतं, पण अद्याप अर्जुन निशंक झालेला नाहीये. कुठेतरी मनामध्ये एक त्याच्या शेष शिल्लक राहिलाच आहे, एक वृत्ती शिल्लक राहिलेलीच आहे की आपल्याला भगवंत, आपल्याला आपला परमसखा कुठेतरी संन्यास सांगेल आणि कर्माहून संन्यास श्रेष्ठ आहे असं आपल्याला तो सांगेल आणि आपण ते करू. आणि म्हणून इतकं सगळं कर्मयोग 3ऱ्या अध्यायात सांगितल्यानंतर कर्म कसं करायचं, अनासक्त वृत्तीने करायचं, हे सगळं व्यवस्थित नैष्कर्म्य सिद्धीपर्यंत कसं पोहोचायचं, कर्म न करून नैष्कर्म्य सिद्धीपर्यंत पोहोचता येत नाही, इतके बारकाव्या सकट सांगितल्यानंतर सुद्धा अर्जुन निशंक झालेला नाही. अर्जुन हा इतकं सांगून सुद्धा झालेला नाही, निशंक झालेला नाही. आणि म्हणून त्याला निशंक करण्यासाठी भगवंत आता या ठिकाणी निशंक करण्यासाठी त्याला ज्ञानाची भूमिका सांगतात आहे की नेमकं ज्ञान म्हणजे काय. ज्ञान आणि कर्मसन्यास जर घ्यायचा असेल तर ज्ञानाचं महत्व सांगतात आहे. या ठिकाणी ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय हा कर्मसन्यास सहजासहजी होत नाही, तो करावा लागत नाही, संन्यास घ्यावा लागत नाही, तो होतोच. ती वृत्ती तयारच होते. आणि त्यासाठी ज्ञान अतिशय ज्ञानाचं फार महत्व आहे. म्हणून या अध्यायाला ज्ञान कर्म संन्यास योग असं म्हटलेलं आहे. ज्ञानेन कर्म संन्यास. ज्ञान कोणतं? आत्मस्वरूपाचं जे अभेदत्वाचं ज्ञान आहे, त्या अभेदत्वाच्या ज्ञानाने साधक खऱ्या अर्थाने सर्व कर्म संन्यास करू शकतो, तोपर्यंत नाही. हे भगवंताला वारंवार अर्जुनाला सांगायचं आहे, नव्हे मला सांगायचं. आम्ही नुसत्या कर्म सोडण्याच्या गोष्टी करतो, परंतु त्या कर्म सोडण्याच्या मागे नेमकं तत्वज्ञान काय असावं याची आम्हाला सुतराम कल्पना नसते. आम्ही आता किनी सगळे कर्म सोडले आणि आता फक्त अभ्यास करतो असं म्हणणं सुद्धा अज्ञानाचंच लक्षण आहे. भगवंतांनी सगळं कर्माचं रहस्य मागच्या अध्यायात सांगितलं. तर्कशुद्ध विचार आणि कर्ममीमांसा सगळी केली आणि कर्माचा त्याग न करता निष्काम वृत्तीने कर्मानुष्ठान करणं हेच आपलं कर्तव्य आहे, हे वारंवार सांगितलं. कारण आम्ही
जिज्ञासू जरी असलो तरी आम्ही आत्मअज्ञानी असतो. फार महत्वाचा शब्द आहे हा. आम्ही आत्मअज्ञानी असतो. काय एवढं सांगावं लागतंय भगवंताला? आत्मअज्ञानी आम्ही असतो. जिज्ञासू असतो, आम्हाला आत्मरूप व्हायचं असतो, आत्म्याचं कुतूहल असतो, परंतु अज्ञानी असतो म्हणजे आम्हाला पूर्णपणे ज्ञान झालेलं नसतं. भावे आपणासी आपण या नाव ज्ञान या स्थितीला आम्ही पोहोचलेलो नसतो. आणि म्हणून आम्हाला भगवंताला ज्ञान कर्म संन्यास योग सांगावा लागला. लक्षात ठेवायचं, नुसतं या ठिकाणी ज्ञानाचा आहे प्रतिष्ठा मांडली नाहीये, नुसती कर्माची प्रतिष्ठा मांडली नाहीये, तर हे ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय कर्मसन्यास होऊ शकत नाही. हे आम्हाला भगवंतांनी या ठिकाणी पटवून सांगितलेले आहे. आणि म्हणून कर्मानुष्ठान हेच साधकाला हितावं आहे. कारण कर्मानुष्ठान केलं तर चित्त शुद्ध होईल, आणि चित्त शुद्ध झालं तर ते चित्तशुद्ध ज्ञानाचे साधन आहे, आणि ज्ञानाने मोक्ष प्राप्ती होणार आहे. हा क्रम लक्षात ठेवायचा अभ्यासकांनी. आणि म्हणून भगवंतांनी ज्ञानाचा महिमा या 4थ्या अध्यायामध्ये सांगितलेला आहे. आत्मस्वरूपाचे गुह्य ज्ञान प्राप्त करण्यासाठी ज्ञानाचा महिमा सांगितलेला आहे. आणि हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी साधकांनी कुठे जावं? तर श्रेष्ठ आणि ब्रह्मनिष्ठ सद्गुरूंना नितांत श्रद्धेने शरण जावं. 3 गोष्टी सांगितलेल्या आहे भगवंतांनी या अध्यायामध्ये. श्री गुरूंना शरण जायचं आहे, श्री गुरूंची सेवा करायची आहे, आणि श्रद्धायुक्त अंतःकरणाने श्री गुरूंना अनन्य शरणागती पत्करायची आहे. तरच हे ज्ञान प्राप्त होऊ शकतं. आम्हा सद्गुरु तोची परब्रह्म ऐसा नित्य निज भाव सप्रेम. हा आमचा भाव असावा की माझे श्री गुरु हेच परब्रह्म आहे, आणि हीच गुरुसेवा उत्तमात उत्तम. शिष्य परब्रह्म स्वयं होय, ही गुरुसेवा आहे. गुरुसेवेचा स्तर इथपर्यंत असावा या अध्यायाच्या माध्यमातून, की माझे श्री गुरु हे प्रत्यक्ष ब्रह्मरूप आहेत. हा भाव मी सतत जपावा, आणि ते मला ब्रह्म करणार आहेत. मी पण ब्रह्मरूप होणार आहे. हा भाव जपणं हे सेवेचं स्वरूप आहे. सद्गुरु वचन तोची वेदांत, सद्गुरु वचन तोची सिद्धांत, सद्गुरु वचन तोची दादांत, ही श्रद्धेचं स्वरूप आहे. श्रीगुरूंवरील अढळ श्रद्धा, परिपूर्ण श्रद्धा, श्रद्धेचं स्वरूप हे. आणि अनन्य शरणागता कोणती आहे? की जाणून विषयाचे नश्वरपण, पावाव्या लागी ब्रह्मपूर्ण, सद्गुरुशी अनन्य शरण. पावाव्या लागी ब्रह्म पूर्ण ब्रह्म ही पूर्णता येण्यासाठी, पूर्णत्व येण्यासाठी त्यांना अनन्य शरण जा. त्यासाठी विषयाचं नश्वरपण लक्षात घेऊन, विषयांचा आश्रय सोडून संपूर्णपणे श्री गुरूंना शरण जा. ही अनन्य शरणागती आहे. रिगावे संपूर्ण श्रद्धायुक्त. असं श्रद्धा, सेवा आणि अनन्य शरणागती जर आपण आपल्यामध्ये असली, साधकामध्ये जर असली, तरच तो साधक कृतकृत्य होतो, ज्ञाननिष्ठ होतो, ज्ञानाला तत्पर होतो, आणि सर्व कर्तव्यांपासून मुक्त होतो. तोच सर्व कर्म संन्यासाचा अधिकारी होतो. एवढी सगळी पार्श्वभूमी भगवंतांनी कोणासाठी मांडली आहे? फक्त आमच्यासाठी. आम्हाला ज्ञान कर्म संन्यास योगाच्या माध्यमातून ज्ञाननिष्ठ व्हायचं आहे. आणि म्हणून भगवंतांनी ह्या पद्धतीने, अशा पद्धतीने आम्हाला परंपरेच्या माध्यमातून हे ज्ञान सांगितलेलं आहे, ज्ञाननिष्ठा सांगितलेली आहे. आणि ज्ञाननिष्ठेसाठी भगवंतांनी काही अटी पण टाकल्या. त्या अटी पण आम्ही लक्षात घ्यावा की नाही? कोणत्या अटी भगवंतांनी सांगितल्या बघा. अध्यायामध्येच आहे सगळं. मी अध्यायाच्या बाहेरचं अजिबात बोलत नाहीये.
भगवंताच्या अटी सुरू झाल्या दुसऱ्या श्लोकापासून 8व्या 9व्या श्लोकापर्यंत भगवंतांनी काही अटी, काही जबाबदारी टाकल्या आहेत. अटी म्हणण्यापेक्षा अटीतटीचा सामना म्हणतो आपण. काही आमच्यावर जबाबदारी पण टाकलेली आहे भगवंतांनी, साधकावर जबाबदारी. ती जबाबदारी आम्ही ओळखली पाहिजे, तर आम्हाला ज्ञाननिष्ठा आमची तयार होईल. मग या ज्ञाननिष्ठेसाठी जबाबदारी, कोणत्या जबाबदाऱ्या टाकल्यात? तर पहिली जबाबदारी टाकलेली आहे की भगवंत म्हणतात की अरे बाबा अर्जुना, तू माझा भक्त आहे आणि सखा, तू माझा भक्त आहे आणि मित्र पण आहे, म्हणजे सखा पण आहे. आणि ह्या 2 कारणामुळे मी तुला हा योग आता सांगतोय. कर्मयोगाचं रहस्य सांगितलंय पूर्ण, आणि हा योग मी तुला का सांगतोय? तू माझा भक्त आहे आणि सखा आहे. पहिली फार मोठी जबाबदारी आपल्याला टाकली की आम्ही सुद्धा, आपल्याला जर हा योग समजून घ्यायचा असेल तर आम्ही भगवंताचं भक्त व्हावं, नाही तर आम्ही भगवंताचं परमसखा तरी व्हावं. एक तर सख्य भक्तीमधून भगवंतापर्यंत जावं, किंवा भक्त तरी व्हावं, भक्त होऊन त्याच्याशी अभेदत्वाने राहावं. अर्जुन दोन्ही पण आहे, भक्तही आणि परमसखा आहे. आपण कोण व्हावं हे आपण आपल्या याच्याप्रमाणे ठरवावं. जबाबदारीचं ओझं न घेता, प्रवृत्तीचं ओझं न घेता, निवृत्तीचं ओझं न घेता, हे कौशल्यपूर्वक आम्हाला करायचं आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून आम्ही भक्त तरी असलं पाहिजे किंवा सखा तरी असलं पाहिजे. असं असेल तरच हा योग आम्हाला समजणार आहे, नाहीतर नाही. जबाबदारी, ज्ञाननिष्ठेची जबाबदारी लहानशी जबाबदारी आहे का? एवढं मोठं आम्हाला कक्षेच्या बाहेर जायचं आहे, तर खरंच का त्या कक्षेच्या बाहेर जायला सातूर मातूर विमानं लक्षात घेऊन कागदाच्या विमानाने आम्ही कुठे कक्षेच्या बाहेर जाऊ का? नाहीच जाणार. छतापर्यंतच जाऊ. ते छत कोणत्या? प्रपंचाच. घराचं छत म्हणजे आमच्या प्रपंचाच्या छतापर्यंतच आम्ही जाऊ, तिथेच उंची गाठू, नाव लौकिक मिळू, मान सन्मान मिळू. लोक म्हणतील वा काय कर्मयोगी आहेत, त्यांच्याकडून प्रशंसा मिळू, संपलं. परंतु हे फक्त छतापर्यंतच विमान माझं उडलेलं आहे, लक्षात घ्या. आम्हाला अंतराच्या पलीकडे, कक्षेच्या पलीकडे झेप घ्यायची ना, कश्चित जायची. आणि म्हणून सगळ्यात पहिली महत्वाची अट, एक तर आम्ही भक्त असावं, तर परमसखा असण्यासाठी प्रयत्न नक्की करावा. आणि आपले सुरूच आहेत ते सगळ्यांचे प्रयत्न. दुसरी आमच्यावर जबाबदारी भगवंतांनी टाकली आहे, जर आम्हाला भक्त आणि सखा व्हायचं असेल तर हा मोह जो आहे, या मोहापासून आम्ही दूर राहिलो पाहिजे. मोह जो आम्हाला होतो, या मोहामध्ये आम्ही एकदा अडकलो की मग आम्ही या सगळ्यांपासून दूर होतो, या जबाबदारीपासून आम्ही दूर होतो. जबाबदारी स्वीकारायला तयार होत नाही. कैसा ज्ञान मोह वाढाविला, त्याने बहुत काळ व्यर्थ गेला. काय माऊली म्हणते, हा मोह वाढल्यामुळे आमचा अनेक काळ व्यर्थ गेलेला आहे. मोह म्हणजे काय? प्रपंचाचा मोह. आपण अनेक मोहांचे विषय बघितले. ह्या सगळ्या या मोहांच्या प्रांतामध्ये आपण फिरून आलो. पण मी आता माऊलीच्या शब्दामध्ये एक मोह, नाथ महाराजांच्या शब्दामध्ये मोहाची लक्षण सांगते. कारण पक्षीच्या बाहेर पडायचंय ना, उंच भरारी मारायची, म्हणून मोहाचं लक्षण कोणतं आहे? हो, कोणता मोह आम्हाला असतो? नसं ते वस्तूच्या ठाई जाणं. वस्तूच्या ठाई आम्हाला जाणीव नसते. वस्तू म्हणजे आत्मवस्तू. आत्मवस्तूच्या ठिकाणी आम्हाला आत्मवस्तूची जाणीव आम्हाला कधी नसते. त्याचं स्मरण आम्हाला कधी नसतं. त्याचा परिणाम असा होतो, त्याचं स्मरण नसल्यामुळे परिणाम असा असतो, मी माझे हा अभिमान, मी आणि माझं हा अभिमान तयार होतो. नसे वस्तूच्या ठाई जाणं, मी माझे हा अभिमान, आणि तेच मोहाचं लक्षण. मोहाचं हे लक्षण आहे. असं कधी आपल्याला वाटलं का हे मोहाचं लक्षण आहे म्हणून? तेच म्हणते, कक्षेच्या बाहेर जायचंय ना. सगळ्या आता त्याच दर्जाच्या लागतील की नाही परिभाषा.
आणि हे मोहाचं लक्षण आहे. ममता दारुण ते संधी, हे मोहाचं लक्षण आहे. आणि या मोहाच्या लक्षणातून आधी आम्ही हे दूर व्हायला पाहिजे, तरच आम्ही ज्ञान निष्ठेसाठी तयार होऊ, तोपर्यंत नाही. हा मोह जो आहे, त्या मोहापासून आम्ही निश्चितपणे दूर राहिलो पाहिजे. म्हणून आम्हाला तिसरी अट भगवंतांनी टाकलेली आहे, की जबाबदारी दिली आहे, की आम्हाला कोणत्याही प्रकारची शंका घेऊ नये. अर्जुनाने शंका घेतली, 4थ्या श्लोकामध्ये शंका घेतली अर्जुनाने, की भगवंता, तुझा जन्म आता अलीकडचा आहे, पण तू तर सांगतो की मी हा योग कोणाला सांगितला? सूर्याला सांगितला. त्याचा जन्म किती विवस्वानाला हा सांगितला, त्याचा जन्म किती प्राचीन काळी झाला, कोणाला माहित. मग कशावरून आम्ही समजावं की तू त्यांना तो योग सांगितला? शंका घेतली भगवंत अर्जुनाने. आणि ही जी शंका आहे, ही शंका आमचं सगळं संपूर्णपणे ज्ञान निष्ठेपासून आम्हाला दूर करते. भगवंतांनी अनेक जन्म घेतलेले आहे. भगवंताचा लीला विग्रह आहे. यदा यदा ही धर्मस्य, लक्षात घ्या, आमचा कर्म विग्रह आहे. अशा पद्धतीचा विचार जर आम्ही केला, तर मग ही शंका आमच्या मनामध्ये कधीच येणार नाही. या शंकेने अर्जुनाने भगवंताला मनुष्य समजला आणि तिथेच फसतो. श्री गुरूंना आम्ही मनुष्य समजतो आणि तिथेच आम्ही फसतो. ते झालं ते ज्ञानाचे बिंब, त्याचे अवयव सुखाचे कोंब. ही श्रद्धा, ही निष्ठा आमची त्यांच्या प्रती नसते आणि म्हणून आमच्या मनात अनेक शंका येतात श्रीगुरूंबद्दलच्या, जसं अर्जुनाच्या मनात आला. म्हणून आम्ही आमच्या श्रीगुरूंबद्दल निशंक असावं, की ते माझे श्रीगुरु हे ब्रह्मरूपच आहे, ब्रह्मच आहे. अर्जुनांना वाटत होतं की भगवंतांनी कशावरून भगवंतांनी ते हे केलं. पण भगवंताचा लीला विग्रह आहे, आमचा कर्म विग्रह आहे, हे आपण त्या ठिकाणी विसरतो. आणि म्हणून अशा पद्धतीच्या आम्ही शंका उपस्थित करतो. मी मुक्त कसा होईल हा विचार जर मी केला, त्याला तीव्र मुमुक्षुत्व असं म्हणतात. तर मी मुक्त कसा होईल हा विचार जर सतत डोक्यात असेल, तीव्र मुमुक्षुत्व असेल, तर त्यासाठी जे करायला पाहिजे ना, तेच आम्ही करू. यापेक्षा दुसरं आम्ही काही करणार नाही. तेच तसेच आणि तेवढंच. आणि म्हणून भगवंतांनी या अध्यायाच्या निमित्ताने आम्हाला तत्वज्ञान सांगून टाकलं. कोणतं तत्वज्ञान सांगून टाकलंय? भगवंत म्हणतात की अरे बाबा अर्जुना, ही शंका तुला आली आहे, पण मी जन्मालाच वास्तविक येत नाहीये. मी जन्माला आल्यासारखा वाटतो, देह इव जन्म इव. मी जन्माला आल्यासारखं वाटते, पण मी अजन्म आहे. भगवंत अजन्म आहे. बस अशा पद्धतीने आम्ही विचार जर केला, शंका कधीच मनात येणार नाही. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण सांगतात ते 100% आपल्या हिताचं आणि कल्याणाचं आहे. ही पण एक जबाबदारी आहे. 100% आमच्या कल्याणाचं हिताचं सांगतात आहे. कारण ऐशी कळवयाची जाती करी लाभावे न प्रीती न हो. माझे श्री गुरु जे मला सांगतात ते 100% माझ्या हिताचं आणि कल्याणाचं आहे. अशा पद्धतीने जर आम्ही पूर्ण श्रद्धा ठेवली, आणि भगवंत जे आहेत हे भगवंत मायेचा आश्रय घेऊन आलेले आहेत, मायेची मदत घेतात, म्हणून शरीर धारण करतात आणि जेवढं कार्य आहे तेवढं करतात. आणि कार्य संपलं की आपला अवतार, आपलं संपून कार्य संपून निघून जातात. हा विचार जर आमच्या अंतःकरणात असला, तर आम्हाला शंका कोणतीही खेळणार नाही की असं कशावरून आणि हे का सांगितलं. अशा पद्धतीची शंका आमच्या मनामध्ये कधी उपस्थित येणार नाही.
माऊली काय म्हणते की तैसा अमूर्तची मी किरीटी, तरी प्रकृतीचे अधिष्ठी मी अमूर्त आहे, पण प्रकृतीच्या आदेश प्रकृती मी स्वीकार केलेली आहे, मायेचं मी स्वीकार केलेलं आहे, म्हणून साकारपणे नटनटी कार्य लागली. हे कार्य करण्यासाठी मी मायेचा आश्रय घेतलेला आहे, मायेची मदत घेतलेली आहे. वास्तविक पाहता मी मूळचा कोण आहे? मी निर्गुण निराकार परब्रह्म एकमेव अद्वितीय असं स्वरूप, परब्रह्म स्वरूप, ब्रह्मस्वरूप मी असताना सुद्धा मला मायेचा आधार घेऊन कार्य करावं लागतं, मदत घेऊन कार्य करावं लागतं. आणि म्हणून यदा यदा ही धर्मस्य, ज्या वेळेला धर्माला ग्लानी येते त्या वेळेला मी हे मदत घेतो मायेची आणि अवतार घेतो. याचा अर्थ इतकाच आहे की धर्मावर अतिशय प्रेम आहे भगवंताचं. हे पक्क झालं की नाही? मग आता माझ्या भगवंताचं ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्यावर माझं पण प्रेम असावं की नाही, जबाबदारी माझी आली की नाही. साधारणपणे आई वडिलांचा ओढा जिकडे असतो ना तिकडे मुलांचा ओढा जास्ती असतो, पक्क लक्षात ठेवा. आणि म्हणून आपलं प्रेम कशावर असावं हे तितकंच महत्वाचं आहे. माझं प्रेम सुद्धा, देवाला जर धर्म आवडतो तर मला सुद्धा धर्म आवडला पाहिजे, धर्माप्रमाणे मला जगलं पाहिजे, ही माझी जबाबदारी आहे की नाही. आणि म्हणून धर्म हीच त्याची खरी आवड आहे भगवंताची, त्याच्यासाठी जर तो अवतार घेतो आहे तर माझी सुद्धा आवड धर्माप्रमाणे माझं जीवन असलं पाहिजे, धर्माधिष्ठित माझं जीवन असलं पाहिजे. सकल धर्मामध्ये धर्म स्वरूपी राहणे हा स्वधर्म, ह्याप्रमाणे माझं जीवन असलं पाहिजे. ही जबाबदारी आली की नाही आपल्यावर. कशासाठी? ज्ञाननिष्ठेसाठी. ज्ञाननिष्ठ होऊन ज्ञान प्राप्त करायचं आणि ज्ञान प्राप्त होऊन मग कर्म संन्यास साधायचा म्हणजे तो होतोच. नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त होते, वेगळे करावे लागत नाही, त्यासाठी एवढा खटाटोप. आणि ही एकदा झाली की मग आम्ही कुठे कक्षेच्या बाहेर जाण्यासाठी सहज तयार होतो. एकच सूत्र हातात पकडूनच सगळं संपूर्ण आठवडा सूत्र हातातच पकडून ठेवायचं. सोमवार ते गुरुवार 3 विषय असू द्या, सूत्र एकच आहे. म्हणून भगवंताची खरी आवड लक्षात घेऊन माझं जीवन धर्माधिष्ठित असावं. आणि आणखीन एक जबाबदारी भगवंताने आमच्यावर टाकलेली आहे, परित्राणाय साधूना विनाशाय दुष्कृता. भगवंतानी साधूंचं रक्षण केलंय हो, दुष्ट दुर्जनांचा नाश केलाय. आता हे काम भगवंत जो करतो तर ह्या कामात जर आम्हाला थोडीशी मदत करावी लागेल की नाही. कारण भगवंत माझे विचार नाहीत, ही सगळे काकांची विचार आहे आणि ही साधने पर विचार आहे. ही सगळी साधन आहे. स्वाध्याय मंच आपण कशासाठी सुरू केलंय? गीतेचं रूपांतर आम्ही स्वाध्याय मध्ये करायचं आणि साधनाधिष्ठित जीवन करून गीतेचे गीत गात राहा, अर्थ त्याचा पाहत राहा आणि अर्थानुसार जगत एक दिवशी आम्हाला जगणे आम्हाला सहज शक्य होईल. याच्यासाठी सगळं काकांनी प्रत्येक श्लोकामध्ये साधना सांगितलेली आहे. ती साधना फक्त मी आपल्यासमोर मांडते बस. आणि म्हणून आपल्याला सुद्धा जर भगवंतानी दुष्टांचा नाश केलेला आहे तर त्याला आपल्याला थोडी मदत करावी लागेल की नाही. मग आपण आपल्या क्षमतेमध्ये राहून, मर्यादेमध्ये राहून दुष्टांचं परिमार्जन केलं पाहिजे. म्हणजे दुष्ट प्रवृत्तीला कमीत कमी आम्ही सपोर्ट, पहिला शब्द पाठिंबा नाही दिला तरी सुद्धा खूप मोठं काम होणार आहे. दुष्ट प्रवृत्तींना पाठिंबा देऊ नका, दुष्टांना सपोर्ट करू नका. तुमचं बरोबर आहे म्हणायचं आणि तिकडे जाऊन त्यांना नावं ठेवायची, बरोबर नाही. म्हणून दुष्टांना सपोर्ट करू नका. दुष्टांचं परिमार्जन काही प्रमाणामध्ये आपल्याकडून जेवढं होत आहे ती भगवंताला मदतच आहे.
खरा जो साधू आहे त्या खऱ्या साधूच्या उपयोगाच्या 4 वस्तू, 4 गोष्टी साधूला देणं ही देवाच्या कार्याला मदत करण्यासारखं आहे. कारण देव साधूंचं रक्षण करतो आणि आम्ही साधूला त्याच्या उपयोगाच्या वस्तू देणं म्हणजे देवाला मदत करणं आहे की नाही? निश्चितपणे मदत करणं आहे की नाही? मला जर का एक व्यक्ती 10,000 रुपये महिना पाठवत असेल तर त्या व्यक्तीला दुसऱ्यानी जर 2,000 रुपये दिले आणि म्हणत असेल की चला तुमच्या कार्यामध्ये आमचा थोडा खारीचा वाटा, असं आपण म्हणतो की नाही? तिथे आपल्याला हे पटतं, कारण तिथे क्रेडिट माझ्या खात्यात जमा होतो, इथे क्रेडिट कोणाची खात्यात जमा होत नाही. म्हणून इथे हा विचार पटतं फार कठीण जातो. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां, हा विचार पटणं आम्हाला कठीण जातो. नुसतं म्हणायचं म्हणून यदा यदाही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, म्हणून मोकळं होतो. भगवंत अवतार घेतो, मला काय त्याचं देणं घेणं? अहो भगवंत कशासाठी अवतार घेतोय? धर्माच्या रक्षणासाठी अवतार घेतोय. धर्मावर त्याचं प्रेम आहे. माझं प्रेम धर्मावर असावं, धर्माधिष्ठित माझं जीवन असावं, ही जबाबदारी माझ्यावर आलेली आहे. त्यासाठी या श्लोकाचा अभ्यास आहे. असा विचार करणं साधना नाही का? साधनेचा भाग आहे. कशासाठी? ज्ञाननिष्ठेसाठी आणि साधूंच्या रक्षणासाठी भगवंताला हातभार लावायचा. म्हणून हा भाव मनात ठेवून साधूंना त्यांच्या उपयोगाच्या वस्तू देणं हे सत्वगुणाचं लक्षण आहे. कोणी एकास मारी तयास जाऊ न वारी, जीव बंधन मुक्त करी तो सत्वगुण, समर्थ म्हणतात. आणि अशा पद्धतीने आम्ही ही जबाबदारी ह्या सगळ्या स्वीकारल्या तर आमचं ज्ञाननिष्ठा जी आहे ही ज्ञाननिष्ठा आमची विकसित व्हायला मदत होईल. नाहीतर नाही. जबाबदारीचा परमार्थ आहे हा बेजबाबदारपणे नाहीये. आज एक विषय झाला, उद्या एक विषय झाला, तिसरा एक विषय झाला, काय करायचंय? मुंड आम्हाला मांडुक्य सांगतं, न जायते न जीवा न कष्टित जायते जीवा, आम्हाला मांडुक्य सांगतोय. तो पंचदशी सांगते चित्रदीप, की अधिष्ठान रूपी कापड आहे आणि त्याच्यावर हे सगळं चित्र रेखाटलंय. कोणी रेखाटलंय? ईश्वरांनी सूत्रात्माहून चित्र रेखाटलंय. आणि त्याच्यात रंग पण भरणारा कोण आहे? ईश्वरच. अंतर्यामी ईश्वर म्हणजे खळ, कापडाला खळ लावली, प्रत्येक छिद्रामध्ये ते जे स्टार्च आहे तो जाऊन बसला. ईश्वर सगळीकडे जाऊन बसला. ते कापड घट्ट झालं, त्याची पारदर्शकता संपली, घट्ट झालं कापड, घनदाट, हरला घनदाट हरी दिसे. आता त्याच्यावर ईश्वराने चित्र रेखाटायला सुरुवात केली. म्हणजे नुसतं चित्र काढलं, सूत्रात्मा झाला तो. म्हणजे सूक्ष्म शरीराच्या माध्यमातून तो काम करून राहिला, सूत्रात्मा झाला. आणि मग त्या सूत्रात्म्याने काय केलं? चित्र रेखाटन झाल्यानंतर आता रंग भरले, म्हणजे पंचभूतात्मक तयार झाली सगळी जीवसृष्टी. पंचीकरण झालं आता त्याच्यात. सूक्ष्म शरीरामध्ये अपंचीकृत महाभूत असतात सगळी, तो सूत्रात्माच आहे. आणि मग आता एकच सूत्र आहे की नाही? सगळीकडे एकच सूत्र आहे की नाही? आता हे सूत्र चालत चालत इथपर्यंत आलं की नाही? अशा पद्धतीने ही सूत्र हातात धरून आम्ही अभ्यास जर केला तर मग आम्हाला लक्षात येईल ही जबाबदारी, की भगवंताचा जन्म हा दिव्य आहे. हे सूत्र हातात धरलं तर लक्षात येईल की भगवंताचा जन्म हा खरोखर दिव्य आहे. त्या दिव्यत्वातून तो आम्हाला पण घेऊन जातोय आणि हे आम्हाला कळेल. त्याच्या म्हणून त्यांनी जी शिकवण दिली त्या शिकवणीनुसार आम्ही जगलो, वागलो तर देह सुटल्यानंतर सुद्धा मला पुढचं देह मिळणार नाही एवढी व्यवस्था करून ठेवलेली आहे. म्हणून चित्रदीपाच्या माध्यमातून अध्यारोप आणि अपवाद ह्याची मांडणी चित्रदीपाच्या माध्यमातून आम्हाला केलेली आहे. आणि एवढा जर का विचार केला तर ज्ञाननिष्ठा तयार होणार आहे. आणि
नैष्कर्म्य सिद्धीला आम्ही सहज प्राप्त होऊ आणि मगच असेच ज्ञानी जे आहेत ते ज्ञानी अनन्य भावानी माझ्याशी एकरूप होतात, मला प्राप्त होतात. मन्मया मामुम आश्रिता, मला माझ्या आश्रित ते होतात. 10व्या श्लोकामध्ये भगवंत आम्हाला सांगतात. या अध्यायाच्या 10व्या श्लोकामध्ये भगवंतांनी आम्हाला आता इथपर्यंत ही जबाबदारी सगळी आमच्यावर सोपवून आमच्यामध्ये ज्ञाननिष्ठा विकसित केलेली आहे. जबाबदारी स्वीकारली की ज्ञाननिष्ठा विकसित झाली आणि ज्ञाननिष्ठा विकसित झाल्यानंतर वीतराग भय क्रोधा, वीतराग, वीत भय, वीत क्रोध असं ते घ्यायचं. म्हणजे राग नाही, भय नाही, क्रोध नाही. आता भय, राग आणि क्रोध या तिन्ही गोष्टी ज्या वेळेला आमच्यामधून निघून जातील त्यावेळेला आम्ही भगवंताला अनन्य भावानी शरण जाऊ. मामुप आश्रिता, त्याच्या आश्रयाने आम्ही जाऊ, त्याच्या आश्रयाने आम्ही राहू. आणि ज्ञाननिष्ठा त्या ठिकाणी ती तयार होणार आहे. परंतु त्यासाठी आम्हाला वीतराग व्हावं लागेल की नाही. राग म्हणजे आसक्ती, आम्हाला ही आसक्ती सोडावी लागेल की नाही. वीतराग म्हणजे आसक्ती नसणे. आता ही आसक्ती जी आहे ही आसक्ती जर आम्हाला सोडायची असेल मग काय करायचं. मग किती आसक्ती असते. देहासक्ती आहे, घरासक्ती आहे, नातलगांची आसक्ती आहे, सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती, प्रतिष्ठा, हे सगळ्यामध्ये आमचं मन किती अडकून आहे. एवढे आसक्त आम्ही आहोत. आणि इतक्या तऱ्हेने आसक्ती आमच्यामध्ये जर ठासून धरलेली असेल तर आम्ही ती ज्ञाननिष्ठा त्या ठिकाणी कशी तयार होईल आणि कशी टिकेल या विचार करायचा. थोडा, जास्ती नाही करायचा विचार. संपूर्ण विचार करून झालाय. आता अगदी थोडा थोडा विचार करायचाय. जबाबदारी स्वीकारून 5 ते 6 प्रकारच्या जबाबदाऱ्या त्या श्लोकांच्या माध्यमातून आपण पाहिल्यात. श्री गुरूंचं देणं हे आहे. काकांनी गडावरची गीता आहे, सगळ्यांनी वाच. त्याच्यामध्ये लक्षात येईल जबाबदाऱ्या काकांनी आपल्याकडे अगदी अलगद दिलेल्या आहेत. लक्षात सुद्धा आलं नाही. मुलांना म्हणतो बाळा इतकं होमवर्क कर, मी तुला चॉकलेट देईन. होमवर्क कर ही जबाबदारी त्याच्यावर दिलेली आहे. मग चॉकलेट मिळणार आहे हे त्याला माहितीये. होमवर्क करतो. असं श्री गुरूंनी आम्हाला नकळत जबाबदारी दिलेली आहे. ती नकळत जबाबदारी आपल्याला कळली पाहिजे. तोच भाग्यवान. श्री गुरु आग्रह कधी करत नाही की तू हे करच, ते करच, असं मागे नाही लागत. मागे लागत नाही. पण त्यांचा आग्रह कुठे आहे हे आमच्या साधकांच्या लक्षात येणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून आम्हाला आसक्ती जर ही सगळी सोडायची असेल तर यासाठी काय करायचं. काकांनी एकच सूत्र दिले. ह्या सगळ्या आसक्तीतून दूर व्हायचं असेल तर अनासक्त वृत्तीने आपण शिकलो, बरोबर आहे. परंतु एक सूत्र काकांनी दिलंय या ठिकाणी, एक मंत्र दिलाय काकांनी या ठिकाणी. तो असा दिलेला आहे की आसक्तीतून जर सुटायचं असेल तर हा मंत्र सगळ्यांनी लिहून घ्यावं. फार सोपा मंत्र आहे काकांनी दिलेला. काका म्हणतात आसक्तीतून जर निघायचं असेल तर ते आहे तरच मी आहे हा भाव सोडा. घर आहे तरच मी आहे, मुलं आहेत तरच मी आहे, संपत्ती आहे तरच मी आहे. मग संपत्तीमध्ये आसक्ती, घरामध्ये आसक्ती, नातलगांमध्ये आसक्ती, हे सगळे असतील तरच मी आहे. हा जो भाव आमच्या अंतरंगामध्ये असतो, ही जी वृत्ती आमची आहे, बस हा भाव फक्त सोडायचा आहे. ही जडणघडण जी आमच्या अंतरंगाची झालेली आहे, ही जडणघडण आम्हाला फक्त बदलायची आहे. हे असलं तरी नसलं तरी मी आहे.
ही मनोरचना आम्हाला तयार करायची आहे. अशी मनोरचना माझी एकदा तयार झाली की मी या आसक्तीतून सुटणार आहे, वितराग होणार आहे. किती सुंदर मंत्र काकांनी सांगितलंय. परत सांगते मी, ते आहे तरच मी आहे. ही माझी मानसिकता आहे. ते आहे तरच मी आहे, ही मानसिकता आहे. या मानसिकतेचं रूपांतर मनोरचनेमध्ये करायचं आहे की ते असलं तरी नसलं तरी मी आहे. ह्या मनोरचनेमध्ये जर परिवर्तन झालं तर वितराग आम्ही होऊ. सोपं आहे की नाही? केवढं सोपं सूत्र सांगितलं हो काकांनी. फापट पसारा ठेवला का? सूत्रात्मक अभ्यास. सूत्री लावणी खेळावे, जीवन आनंदाचे करावे आयातन. सूत्र पकडता आलं पाहिजे. अभ्यास करताना सूत्र पकडता आलं पाहिजे. फापट पसारा बाजूला करता आलं पाहिजे. अध्यारोप बाजूला करता आलं पाहिजे. अपवादाची मांडणी लक्षात आली पाहिजे. हे चित्रदीप आम्हाला शिकवणार आहे. असा अपवादाची मांडणी जर आमच्या लक्षात आली आणि आम्ही अपवादाचा विचार केला तर आम्ही न कश्चित जायते जीव, कक्षेच्या पलीकडे, जीव जगत ईश्वर माया या कक्षेच्या पलीकडे आम्ही जाणार आहोत. आणि ती सहजता येणार आहे की जीव जन्मालाच आला नाहीये, जीव झालेलाच नाहीये. या सहजतेला पोहोचायचं. म्हणून अशा वितराग जेव्हा आम्ही होऊ त्यावेळेला मग आम्ही भीत भय पण होऊ. म्हणजे भयापासून आमची सुटका करून घ्यायची. फार भय असतं की नाही आपल्याला? भयंकर भय असतं. संपत्ती हरवण्याचं भय, सगळ्यात देह गेला तर मी जाणार आहे याचं भय फार मोठं भय आहे. देह गेला तर मी जाणार. आणि ह्या भयातून जर आम्हाला मुक्तता घ्यायची असेल तर काकांनी परत दुसरा पण मंत्र सांगितलाय वित भयासाठी. हो, फार छान उपाय सांगितलाय. अगदी सोपा 2 शब्दामधला उपाय. तो पण आम्ही लक्षात ठेवून घ्यायचा. कोणता उपाय? कोणत्याही परिस्थितीत, काकांचे शब्द वाचून दाखवते, कोणत्याही परिस्थितीत माझ्या प्रारब्धानुसार जे मिळणार ते तो दिल्याशिवाय राहत नाही. हा 100% निर्णय असावा. मानसिकतेचा रूपांतर मनोरचनेत या निर्णयाप्रमाणे करावं. भय होण्यासाठी, भय जाण्यासाठी, निर्भय होण्यासाठी जे माझ्या प्रारब्धात आहे, जे मिळणार आहे कोणत्याही परिस्थितीत. शब्द फार महत्वाचा आहे हो. गडावरची गीता असेल तर हे वाक्य अंडरलाईन करा. मीटिंग झाल्यानंतर पुस्तक काढा आणि अंडरलाईन करा, नाही तर आता लिहून. आणि एवढंच लक्षात ठेवा, झाला गीतेच्या श्लोकाचा अभ्यास. फार थोडा कॉम्पॅक्ट स्टडी करायचा आहे, फापट पसारा नाही. म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रारब्धानुसार जे मिळणार आहे हा 100% निर्णय. फार महत्वाचा 100% ह्या शब्दाला. जर माझा असेल तर भीतीचं अजिबात कारण नाही. तो आम्ही आता या ठिकाणी भीत भय होईल. भीत भय आणि भयातून मुक्तता झाली, निर्भय झालो की आम्ही क्रोधामधून पण मुक्त होणार आहे. वित क्रोध होऊ आणि मग आम्ही भगवंताच्या आश्रयाला जाऊ. तो आश्रय आम्हाला खरा आश्रय तोच आहे. आम्ही बाकीच्या कोणत्याही आश्रयामध्ये राहणार नाही. मनमया मानुपाश्रिता. त्यावेळेला आम्ही भगवंताच्या आश्रयाला जाणार आहोत. आणि त्या ठिकाणी अन्याश्रयाणाम त्यागोन्नता. भारत भक्त सुद्धा म्हणत की अन्य आश्रयांचा त्याग करा म्हणजे अनन्यता सिद्ध होईल आणि भगवंताच्या आश्रयाला आम्ही जाऊ. परंतु आता ह्या सगळ्या गोष्ट ही सगळं साधण्यासाठी भगवंताने अजून एक फार महत्वाची अट या श्लोकामध्ये आम्हाला सांगून ठेवलेली आहे. फार महत्वाची जबाबदारी आमच्यावर दिली आहे की हे सगळं साध्य होण्यासाठी बहवो ज्ञान तपसा, म्हणजे ह्या सगळ्यांसाठी आम्हाला ज्ञानाने आणि तपाने पवित्र झालं पाहिजे.
आणि ज्ञानाने आणि तपाने जो पवित्र जर आम्ही झालो असू तर तेच मला येऊन प्राप्त होतील, माझ्या स्वरूपाला प्राप्त होतील. ज्ञान निष्ठा त्या ठिकाणी पूर्णपणे जोपासल्या जाईल हो. म्हणून ज्ञान आणि तप या दोन्ही गोष्टींची त्या ठिकाणी आवश्यकता आहे. तप म्हणजे काका म्हणतात की तप म्हणजे एक विशिष्ट ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्या ध्येयाच्या प्राप्तीसाठी जे जे करावं लागतं ते सगळं तप. शरीर शोषणा तप हा मूर्खांचा खटाटोप आहे, पण हरिचिंतने सद्रूप हे तपा माझी नाथ काका तेच म्हणतात. ते विशिष्ट ध्येय डोळ्यासमोर ठेवून, कोणतं विशिष्ट ध्येय आहे? न कश्चित जायते अगाजे झालेच नाही हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून ज्यावेळेला आम्ही त्या प्राप्तीसाठी जे जे करावं लागतंय ते सगळं जे करतोय ना त्या सगळ्याला तप म्हणतात. आम्हाला व्यावहारिक तप प्रापंचिक तप माहितीये, पण पारमार्थिक तप सुद्धा आहे. ह्या पारमार्थिक तपासाठी व्यावहारिक तप सोडलं तरी चालतं. मला सगळं फॉरेन टूर करायचाच आहे, सगळं जग मला पादाक्रांत करायचंच आहे, डोळ्याखालून पाहायचंच आहे, त्यासाठी वाटेल ते मी करतो व्यावहारिक तप. पण आता एकदा या जगाच्याही पलीकडे मला जायचं आहे, कक्षेच्या बाहेर जायचं आहे, म्हणून केलेलं ज्ञान तप. त्यासाठी व्यावहारिक तप सुटलं तरी चालतं आणि ते सुटतच. आणि असं हे जे तप आहे हे तप आम्ही करायला हवं. ज्ञान तप माझ्याकडून व्हायला पाहिजे. म्हणून भावो ज्ञान तपसा फार महत्वाचं आहे. तरच आम्ही भगवंताचा आश्रय घेऊ शकू, नाही तर नाही. म्हणून ज्ञान तप म्हणजे मी करता, मी भोगता, मी सुखी, मी दुःखी, मी संसारी नसून साक्षात सच्चिदानंद परब्रह्म स्वरूप आहे. आणि हे अखंड चिंतन करायचं. अहम ब्रह्मास्मी वृत्ती निर्माण करणं हे खरं ज्ञान. आणि हे ज्ञान प्राप्त करणं हे तप. हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी, या अनुभवाला प्राप्त होण्यासाठी, अहम ब्रह्मास्मी या अनुभवाला प्राप्त होण्यासाठी तर कश्चित जायते जीव अगाजे झालेच नाही. अजातवादाला या अनुभवाला प्राप्त होण्यासाठी जे जे आम्ही करतो ते तप आहे. आणि हे तप जर आम्हाला करायचं असेल तर आम्हाला आमची एकाग्रता प्राप्त करणं, त्यासाठी आता एकाग्रता प्राप्त करणं हे सुद्धा तप आहे. मुख्य तप हरिचिंतने सद्रूप हे तपा माझी, हे मुख्य तप. हरीचं चिंतन करायचं. हरी कसा आनंद रूप आहे, सतरूप आहे, चित्रूप आहे, आनंद रूप आहे, तो मी आहे, हे मुख्य तप. हे तप सिद्धीला जाण्यासाठी जे जे प्रयत्न, हे ज्ञान सिद्धीला जाण्यासाठी जे जे करावं लागतं ते तप. त्या अंतर्भूत एकाग्रता, इंद्रियांची मनाची एकाग्रता हे सर्वात तप आहे. इंद्रिय आणि मनाची एकाग्रता सर्वोत्कृष्ट तप आहे. दृश्यते त्वक्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभी कठोपनिषद म्हणते. आणि म्हणून शुद्ध आणि एकाग्र बुद्धीने सूक्ष्मदर्शी साधकच आत्मस्वरूप पाहतात. ही एकाग्रता प्राप्त करायची आणि सगळे संशय नष्ट करणं हे तप. विद्यते हृदय ग्रंथी, सगळे संशय माझे नष्ट झाले पाहिजे. सगळ्या अविद्या ग्रंथीचा निराश करायचा आहे. हे एक तप. हे तप करण्यासाठी मी सतत असं असलं पाहिजे, सावध, साक्षेपी आणि दक्ष असलो पाहिजे सतत. आणि म्हणून अशा पद्धतीने ज्ञान प्राप्त करून आत्मस्वरूपाचा अज्ञान जे आहे त्या अज्ञानाचा ध्वंस जर आम्ही करू तर आम्ही शुद्धात्मा होऊ. आणि तीच ज्ञाननिष्ठा आहे. देव पहावया गेलो देवची भूमी ठेवू.
हेच ज्ञान तप आहे, हीच ज्ञाननिष्ठा हीच आहे. अजून 1 मिनिट आहे बरं का. हेच ज्ञान तप आहे, हीच ज्ञाननिष्ठा आहे आणि हेच परमतप आहे. भगवंत कोणाला सांगतात आहे? अर्जुनाला सांगतात आहे. जबाबदारी सकट सांगतात आहे. नुसतं सांगून मोकळे झालेत, जबाबदारी पण दिलेली आहे. हे ज्ञानतप करण्यासाठी कोणती जबाबदारी आम्ही स्वीकारायची? पहिल्या 9 श्लोकांच्या माध्यमातून ती जबाबदारीची जाणीव आम्हाला करून दिलेली आहे आणि मग हे तप सांगितलेलं आहे. आता इथे आमची हे तप झाल्यानंतर ज्ञाननिष्ठा तयार होणार आणि मग ती ज्ञाननिष्ठा आमची जशी तयार होईल, मग स्वरूपाला प्राप्त हा जीव होणार आहे आणि सहजतेने म्हणणार आहे, अगाजे झालेच नाही न कशी जाय ते जीव. हे कापड अधिष्ठान रूपाने आहे आणि चित्र जगत सगळं चित्र अध्यस्त रूपाने आहे. माझा चित्राशी काहीही संबंध नाही. चित्रात सुद्धा मी कनिष्ठ आणि श्रेष्ठ असा भाव ठेवतो की नाही? कोण श्रेष्ठ, कोण लहान, कोण थोर हे सांगा, असं कालच आपल्याला समर्थांचं ओवी ऐकायला मिळाली की नाही? आता या चित्रामध्ये कोण श्रेष्ठ आहे, कोण कनिष्ठ आहे? जीव जगत माया ईश्वर यात कोण श्रेष्ठ, कोण कनिष्ठ? सगळे एकाच दर्जाचे हो. सगळे एकाच दर्जाचे. चित्र अध्यस्त आहे, ते सगळं चित्ररूप आहे आणि ह्या चित्रावर प्रकाश टाकणारा तो आत्मप्रकाश आहे, म्हणून चित्रदीप. प्रकरणाचं नाव चित्रदीप. अशा पद्धतीचं हा चित्रदीप आहे. अशा पद्धतीची ही सुसूत्रता आहे आणि ही सुसूत्रता आम्ही लक्षात घ्यायची. हे सूत्र आम्ही हातात पकडायचं. सूत्री रावणी खेळावे, जीवन आनंदाचे करावे आयातन. निष्ठा प्राप्त केल्यानंतर परत या संसारामध्ये येणे नाही, पुनरपी संसारा येणे नाही, असा आम्हाला हा ज्ञान कर्म संन्यास योग सांगतो आहे. 10व्या श्लोकापर्यंत आज आपण आलेला आहोत. आता ह्यानंतर तरीही अर्जुनाला प्रश्न आहेच हो. म्हणजे मला प्रश्न आहेच. इतक्या लवकर निशंक होतो का आम्ही? नाही होत निशंक. मग ह्या निशंक होण्यासाठी कशा पद्धतीने प्रश्न अर्जुनाचा आहे, शंका, आणि ती कशी सोडवली हे आपण पुढच्या स्वाध्याय मंचामध्ये बघू. आज आपण या ठिकाणी थांबू. रामकृष्ण.